अहो लबाडी तरी करायची किती आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची तरी किती? मित्रहो, लोकशाही जिंदाबाद, आपली लोकशाही जिंदाबाद. भारतीय निवडणुकीच्या एकूण प्रक्रियेमध्ये मतदान यंत्र म्हणजे एक खलनायक, म्हणजे एक व्हिलन, म्हणजे एक दुष्ट व्यक्ती, दुष्ट प्रवृत्ती, अशा पद्धतीनं हे मतदान यंत्र आपल्या समोर आलेलं आहे. अहो बहुसंख्य मतदारांचा या मतदान यंत्रावर अजिबात विश्वास नाही. त्यांनी त्यातच ठिकठिकाणी मतदार यादीमध्ये असलेले घोळावर घोळ उघडकीला येत आहेत. आणि मग निवडणूक आयोग तर काय हो, सतत वादाच्या संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे. अहो अनेक सावळ्या गोंधळाचे प्रकार समोर येत असतानाही निवडणूक आयोगाकडून नेमकं आणि ठोस उत्तर अजिबात मिळत नाही. आणि अशाच परिस्थितीमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार, खरं तर खूप मोठा प्रकार उघडकीला आलेला आहे. आश्चर्यकारक प्रकार म्हणावं त्याला. म्हणजे बघा, संपूर्ण हिंदू कुटुंब असलेल्या एका गावामध्ये चक्क मुस्लिम मतदार असल्याचा जावई शोध या निवडणूक आयोगानं लावलाय. प्रारूप मतदार यादीतील या गोंधळामुळं गावकरी सुद्धा हादरून गेलेले आहेत. त्यातच आता बिहारची निवडणूक बघा आता लवकरच जाहीर सुद्धा होऊ शकते आणि त्यामुळं जे खरेखुरे मतदार आहेत त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. साहजिकच एकूण या प्रकाराबाबत चिंता तर व्यक्त होणारच. बिहारच्या होऊ घातलेल्या निवडणुकीकडे आता उभ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि या निवडणुकीच्या आधीच मतदार यादीतले वेगवेगळे गैरप्रकार, धक्कादायक गैरप्रकार उघडकीला येऊ लागलेले आहेत. त्यातल्या त्यात एक बघा, साकरा नावाचा एक विधानसभा मतदारसंघ आहे. तिथल्या काटेसर पंचायतीमधल्या मोहनपूर भागातला हा धक्कादायक प्रकार आता चव्हाट्यावर आलाय. या मोहनपूर परिसरावर भूमिहार आणि वैश्य या समाजाचं तसं प्राबल्य. या मोहनपूरमध्ये साधारणपणे 500 हिंदू कुटुंब आहेत आणि विशेष म्हणजे बघा, या गावामध्ये एकही मुस्लिम कुटुंब नाही किंवा एखादाही मुस्लिम या गावात राहत नाही. निवडणूक आयोगानं इथल्या मतदार यादीत बघा सुधारणा केली म्हणे. ही सुधारणा केल्यानंतर प्रारूप मतदार यादी जाहीर केली आणि गावकरी पाहतच राहिले. एकही मुस्लिम नसलेल्या गावामध्ये मतदार यादीत मात्र मुस्लिम मतदारांचा समावेश. आणि त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे हिंदूच्या कुटुंबातील सदस्य म्हणून चक्क मुस्लिम व्यक्तींची नावं, कोणाच्या घरात 7, कोणाच्या घरात 8, कोणाच्या घरात 2, कोणाच्या घरात 3, पण ही घुसडवलेली नावं ही फक्त मुस्लिम मतदारांचीच. अहो ते सरकारी नोकरीमधून निवृत्त झालेले कामेश्वर ठाकूर बघा, त्यांच्या कुटुंबामध्ये 6 मतदार आहेत. तरीही त्यांच्या कुटुंबात आणखी 2 सदस्य घुसडवले, वाढवले आणि त्यापेक्षा सुद्धा धक्कादायक बाब म्हणजे ते मुस्लिम. दिलीप ठाकूर, मैसूर ठाकूर त्यांच्या कुटुंबात बघा 5 मतदार आहेत, पण आणखी 4 मतं त्या मतदार त्यात घुसडवले, ते सुद्धा 4चे 4 मुस्लिम. हिंदूंच्या कुटुंबामध्ये चक्क मुस्लिम व्यक्तींची नावं. निवडणूक आयोगाचा हा कसला पराक्रम म्हणावा मित्रांनो. अहो एकच कुटुंबात असलेल्या 5 व्यक्ती हिंदू आणि 4 व्यक्ती मुस्लिम. वाह रे वाह, धन्य धन्य तो निवडणूक आयोग आणि त्यांचा कारभार. अहो एक असं कसं होऊ शकतं गाव कधी. पण बघा, ही काही साधीसुधी चूक नाही, हे मोठं षडयंत्र आहे आणि तसा आरोप या ठाकूर यांनी सुद्धा केलाय. संपूर्ण गाव हिंदू लोकसंख्येचं असताना हिंदू कुटुंबामध्ये मुस्लिमांची नावं कशी काय येऊ शकतात हो? अनाकलनीय आहे ना हे सगळं आणि पटणारच तर अजिबात नाही. निवडणूक आयोगाला पटेल हो, तुम्हा आम्हाला पटेल का? तुम्हा आम्हाला आपल्याला असे अनेक प्रश्न पडू शकतात ना. अहो विशेष म्हणजे गावामधली अनेक घरं बंद आहेत, त्यांचे मालक इतरत्र गेलेले आहेत, त्या घरात सुद्धा मुस्लिम मतदार घुसवण्यात आलेले आहेत. या प्रकारामुळं गावातील जमीन, वारसा, संपत्तीचा वाद असे जर काही प्रश्न भविष्यात उद्भवले तर त्याला जबाबदार कोण राहणार हो? मग बघा, आणखी एक उदाहरण देतो. बँकेमध्ये नोकरी करणारे उमेश ठाकूर आहेत, त्यांचं गावातलं घर बंद आहे, तरी सुद्धा त्यांच्या कुटुंबामध्ये 8 मुस्लिम मतदार घुसवण्यात आलेत. तसाच प्रकार मुंद्रिका ठाकूर यांच्याबाबत सुद्धा घडलाय. त्यांचं घर अनेक वर्षापासून बंद आहे, तरीही त्यांच्या कुटुंबामध्ये तब्बल 8 मुस्लिम मतदार दाखवण्यात आलेले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी सुद्धा अशा प्रकारचा सावळा गोंधळ समोर आला होता. गावकऱ्यांनी तक्रारी सुद्धा केल्या होत्या.
आणि मग या तक्रारी झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी या गावात दौरा केला होता. म्हणजे खरं तर ते सुद्धा सगळं नाटक होतं. कारण हिंदूंच्या कुटुंबामध्ये घुसडलेली ही मुस्लिम व्यक्तीची नावं आज सुद्धा जशीच्या तशीच आहेत ना. अशा पद्धतीनं होते बघा आपल्या भारतातली निवडणूक. वा रे वा लोकशाही. अहो लबाडी तरी करायची किती आणि जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायची तरी किती. निवडणुकीचा जर अशाच पद्धतीनं तमाशा होत राहिला तर उद्या मतदान करायलाही लोक बाहेर पडणार नाहीत ना. आधीच तर ते कमी कमी होत निघालेले आहेत आणि त्यात हे सगळं. आणि मग हे सगळं आपल्या लोकशाहीसाठी खूप मोठं धोक्याचं असणार आहे. पण चाललंय, थांबत तर नाही. आता हे कुठवर चालणार आहे आपल्याला माहीत नाही. मित्रांनो, अशा प्रकारे होणाऱ्या या निवडणुकावर तुम्ही तरी विश्वास ठेवाल का हो? मतदानाचा पवित्र हक्क आणि कर्तव्य या एका महान संकल्पनेवर मित्रांनो आज तरी तुमचा विश्वास आहे का? जरूर सांगा. आणि आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.